I was just woke up. It's 9:46 in the morning और मैं आपको बाहर का मौसम दिखाता हूँ. You will be shocked. इतने गर्मी में बारिश, पूरा काला काला बादल हो चुका है. Serious. Roads are wet. Clouds are black. बट अभी बारिश तो रुक गई है ऑलमोस्ट. और सेकेंड चीज़, ठंडा ठंडा मौसम रहता है तो मैं मस्त 9 बजे तक सोया हूँ. अभी अभी उठा हूँ एंड जस्ट ओपन द डोर एंड सॉ द व्यू. मस्त लग रहा है. सो हेलो पीपल, वेलकम बैक टू द व्लॉग. आई होप यू आर डूइंग एक्सट्रीमली फाइन. तो आज का है संडे, तो दोपहर के 3 बज रहे हैं और हमको लगी है थोड़ी हल्की सी भूख. तो आई हैव 2 प्लान्स इन माई माइंड कि जो मैंने सुबह भिंडी बनाई थी वो अभी थोड़ी बची है, बिकॉज मैंने 4 रोटी और भिंडी की सब्जी बनाई थी, जिसमें से 4 रोटी तो ख़त्म हो गई लेकिन अभी भिंडी की सब्जी बाकी है. सो आई एम थिंकिंग एक तो रोटी वापस से बना लूँ या फिर सैंडविच बना लूँ. आई हैव 2 इन माई माइंड्स, बट मुझे सैंडविच खाने का अभी मन कर रहा है तो समझ नहीं आ रहा क्या करूँ. मेहनत तो दोनों में है बट भूक भी लगी है. सँडविच बनवायच्या पहिले सगळ्यात पहिले तर आपण इंग्रेडियंट्स काढून घेऊ की लागेल काय आहे. तर मी एकदम सिम्पल आणि शॉर्ट ठेवणार आहे, बिकॉज जास्त मेहनत मला करायची आहे नाही आणि मला खूप अत्यंत जास्तची भूक लागलेली आहे. तर मी पटपट बनवायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला पण सांगेल की फास्टमध्ये कसं बनवायचं सँडविच. मी घेतलेला एक पत्तागोबी, एक काकडी आणि गाजर. हा उरलेला गाजर आहे. मी सकाळी भेंडीची भाजी आणि पोळीसोबत खाल्लेलं होतं. याला तर आपण यालाच वापरू शकतो. ठीक आहे. तर याला आपल्याला तिघाला पण फाईन चॉप करायचं, एकदम बारीक 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 बारीक. तर आपण याला एकदम फाईन चॉप केलेला आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही याच्यात चाट मसाला पण टाकू शकता आणि जे तुमचे मिर्च मसाला असेल, बट मी याला सगळ्याला अवॉइड करून आपला मेओ टाकणार आहे. आणि हा एवढा अमेझिंग टेस्ट करतो ना, सिरियसली भाई. आपली स्टफिंग रेडी झालेली आहे. तुम्ही असं पण खाऊ शकता, बट मला थोडं रोस्ट केलेलं आवडतं तर मी थोडं ताव्यावर त्याला रोस्ट करणार आहे. हलकाचं ऑइल या बटर पण टाकू शकतो. सँडविच रेडी आहे गाईस. फक्त 5 मिनिटात तुम्ही बनवू शकता अतिशय सुंदर असा सँडविच. मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं. अप्रतिम, लाजवाब, काय बनला यार. भाई साहब, मतलब आज का वेदर क्या हो रखा है भाई, एक नंबर. मतलब इनफैक्ट कल रात से बारिश हो रही थी और आज दोपहर को भी बारिश हुई, जिस वजह से माहौल पूरा ठंडा है, एकदम चिल्ड है. अप्रैल का फर्स्ट वीक चल रहा है और नागपुर में बारिश हो रही है यार. अभी ना रात के 7 बज रहे हैं और मैं जा रहा हूँ अभी मौसी के घर, बिकॉज मेरे को सुबह से बहुत बोर हो रहा था और 2-3 दिन से ऐसे लग रहा था, सोच रहा भी था कि मैं जाऊँ क्योंकि मेरे को कपड़े भी धुलवाने थे थोड़े. और तो अभी निकला हूँ मैं, सब कुछ थोड़े बहुत काम भी थे वो निपटा के निकला हूँ. इनफैक्ट मैंने उनको इन्फॉर्म भी नहीं किया कि मैं आ रहा हूँ एंड ऑल. सो लेट्स सी, देखते हैं. का बरं? कारण की काल चॉकोलावा केक बनलं होतं घरी. आता तू ब्लॉग बनवता कशासाठी आला? कारण माझा ब्लॉग बनवायचा होता म्हणून मी बनवत आलो आहे. अच्छा. हो, म्हणजे माझ्यासाठी नाही ठेवला तुम्ही चॉकलावा केक. अरे ते आत वाचलेलं पण मी खाऊन टाकलं. चालेल. वा वा.